कामिनी मारुती पेटकर. सध्या मी देहूला राहते. मी देहूवरून इथं उपचार घेण्यासाठी आलेली आहे. आणि मला आहे ना कमरेचा म्हणजे खूपच त्रास होता. असं कमरेमध्ये बसलं तरी असं आग व्हायची, असं बसून असं वाटत एका जागेवरती कंटिन्यू असं सहनच नव्हतं होत. म्हणजे की जरी चाललं तरी कंबर दुखायची आणि चालताना असं नाही का कमरेत अशी हाडकं वाजायची, असं नसा वाजल्यासारख्या वाजायच्या. आणि नंतर मी म्हणजे भरपूर मी त्यासाठी गेले तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला किडनीचा काही प्रॉब्लेम असू शकतो, त्यामुळे कमरेत दुखणार, काही किडनीच्या जागा असतात, रक्ताच्या टेस्ट पण केल्या. नंतर असंच आमच्या तिथं देहूमध्येच युनिक केअर म्हणून हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये गेले. त्यांनी मला MRI करायला सांगितलं होतं. मग तुम्ही MRI केला. MRI केलेलं मला झालं वर्ष झालं असेल. त्यानंतर मी काही कुठं दाखवलं 2-3 डॉक्टरांना, त्यांच्या गोळ्या वगैरे घेतल्या, खाल्ल्या. तात्पुरता फरक वाटायचा, पण नंतर नाही, फरकच नव्हता. म्हणजे मला परत तेवढा आहे तेवढा त्रास व्हायचाच. आणि एका जागेवर असं लई बसून दम नव्हता निघत, असं कमरत खुब्यात वगैरे अशासारख्या चमका निघायच्या. त्यामुळं मी इकडं म्हणजे माझ्या वहिनींनी मला सांगितलं की आमच्या मामी आहेत शेजारी आमच्या राहिला, त्यांनी हाताला पण त्या अशा खूप रडायच्या, घायला यायच्या, जास्त त्रास व्हायचा, रात्र झोप नसे त्यांना. त्यांनी उपचार घेतल्यानंतर त्यांना बरं वाटल्यानंतर माझ्या बहिणींनी मला सांगितलं की नाही, इथं असं असं आहे, त्या बऱ्या झालेल्या आहेत, मग काही तुम्ही एकदा येऊन उपचार घ्या आणि पहा, होत असेल तुम्हाला काही फरक वाटला तर पहा, नाही तर मग नाही वाटलं तर तुमची इच्छा की काय करायचं की नाही. मी इकडं आले, मला आता जवळजवळ 15 दिवस होत आले, मी उपचार घेतलेले 15 दिवस झाले. मला तर सुरुवातीला असं वाटत होतं की 7 दिवस मी म्हणजे नाही, मला नाही काही फरकच नाही होणार, ते जास्त दुखायचं, सहन नसं होत, वाकलं की परत चमका यायच्या कमरेत. तरी पण मी सहन करून 15 दिवसापर्यंत थांबले आणि उपचार घेतला. आत्ता मला असं पूर्णपणे 80 ते 85% फरक पडला असं जाणवते. म्हणजे वाटते की हां आपण ठीक आहे. मणक्यात थोडासा गॅप पण होता, तो पण भरून आला. आणि पायाला एक सारख्या वेदना यायच्या, रात्रीचं असं पायाला गोळ्या यायचं, झटकल्यासारखं व्हायचं, तेही राहिले. एवढा काही त्याचा त्रास होत नाही आता. आणि झोपही लागत नव्हती, ती झोपही पूर्ण बंद झाली माझी. म्हणजे झोप येणं चांगलं वाटायला लागलं, झोप यायला लागली रात्रीची. एवढंच. आणि जेवताना बसताना आहे ना, असं मला मांडी घालून बसता येत नव्हतं. लई वेळ मांडी घातली की असं पाठीत आग व्हायची आणि कमरेत असं नुसतं चुनचुन बारीक मुंगी आल्यासारखं व्हायचं. आता ते काही होत नाही एवढं. म्हणजे मला पटकन असं पडल्यासारखं वाटायचं पहिले बसताना, की बसू की नको खाली, हा विचार करायला लागायचा की मी आता काही बसू की नको. मला म्हणजे असं बसायला बी त्रास व्हायचा. आता तो नाही होत मला जास्त. बरं मॅडम, मी डॉक्टर विपुल अहिरे. तुम्ही आपल्याकडे आलात, आता कितवा दिवस आहे तुमचा? आजचा 15वा दिवस आहे. 15 दिवसांपूर्वी तुम्ही माझ्याकडे आले होता, तेव्हा तुमची अवस्था काय होती एक्झॅक्ट? आता तुम्ही मला आता बघणाऱ्यांना तुम्ही सांगितलं तुम्हाला त्रास काय होता, पण त्याच्यामुळे तुम्ही आले होते तेव्हा तुमची मनस्थिती काय होती? म्हणजे तुम्ही एवढी माझी मनस्थिती म्हणजे माझा खूप मला त्रास होत होता. पायांना पण मुंग्या यायच्या माझ्या, म्हणजे चांगलेच मुंग्या यायच्या. हां, मुंग्या यायच्या. रात्रीची झोप नसेल लागत. हो, तुम्ही रिपोर्ट व्हायची माझी म्हणजे अशी. आणि तुमची पण आणि घरातल्यांची पण, कारण काम त्या पद्धतीने झालं नाही तर फरक पडतो. काम नाही केलं की माणूस चिडचिड करतच नाही. आणि हा त्रास कधीपासून होता तुम्हाला? मला हा त्रास 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 वर्षांपासून तुम्ही त्रास सहन करत होते. बरं, तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर माझं वय पाहून तुम्हाला वाटलं होतं का बरं होईल? खरं सांगा. नाही वाटलं नव्हतं? नाही वाटलं. बरं, मग तुम्ही जे बाकीचे पेशंट्स वगैरे बघितले का तुम्ही आपल्याकडे बरे झालेले, ज्यांनी तुम्हाला सांगितलं वगैरे काही कल्पना? हो, पाहिजे. बरं, ते जेव्हा सांगायचे की मी बरी झाले किंवा मी यायचो, आम्ही बरे झालो किंवा आम्ही आमचे हे बरे झाले, तेव्हा तुम्हाला काय वाटायचं पहिले 7-8 दिवस की अरे हे बरे झाले आणि मला काय असं काय वाटायचं का? काय वाटायचं की ह्यांना बरं वाटते, मला तर अजून काही बरं नाही वाटत. काय होतंय काय नाही ह्याचा विश्वास नाही. माझ्या एका मैत्रिणीला पण फोन केला होता, तिने इलाज घेतला होता. येस. तुला काय होतंय, काय फरक पडतोय? तर तिने मला सांगितलं की अगं 7-8 दिवस नाही म्हणजे चांगलं, तू पूर्ण घरी जास्तपर्यंतही तुला बरं नाही वाटणार. त्यात कमी जास्त लेवलमध्ये राहणार असतो की त्या मशनी असतात, त्याने अलीकडे पलीकडे होत राहतात. हां. त्यांनी तुम्हाला समजून सांगितलं, मग तुम्हाला वाटलं की अरे हे बरे झाले. म्हणजे व्यायाम वगैरे दिला की ती मला म्हटली होती की म्हणजे तुला बरं वाटेल. म्हणजे काम केल्यावर तर दुखतंच माणसाचं, म्हणजे असं नॉर्मल असतं तरी काम केलं तरी माणसाला त्रास होतो. हां, ते कसं असतं 10-15% ते असतंच, त्याच्यात काही वाद नाही आहे. पण जो तुमचा आधीचा जो त्रास होता, जो कुठेच बरं धावत नव्हता किंवा झाला नव्हता, तेवढा त्रास तुम्हाला नक्कीच नसणार. त्यासाठी डॉक्टरांकडे जायचे मी. डॉक्टर काय करायचे, वजनाचं पण सांगायचे की बाबा तुमचं वजन जास्त आहे, चालायचा प्रयत्न करा. पण मला ते चाललेलं सण होतं. हां, मग तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर तुम्ही मला सांगितलं माझं वजन जास्त आहे डॉक्टर, त्याच्यामुळे डॉक्टर मला अशी म्हणतात, तेव्हा मी काय बोललो होतं का वजनाबद्दल तुम्हाला? नाही, तुम्ही म्हटलं होतं की वजनाचा ह्याच्याशी काही संबंध. मी काय म्हटलं होतं वजनाचा त्याच्याशी काही संबंध नाही. तेव्हा तुम्हाला सुरुवातीला खोटं वाटलं असेल की अरे एवढे डॉक्टर खोटं कशाला बोलते. प्रॉब्लेम हा होता, ठीक आहे वजनामुळे तो त्रास वाढतो, वजन कमी असतं तर त्रास कमी असतं हे मान्य, पण वजन कमी केल्यानंतर तुमचा त्रास बरा होतो हे अमान्य. कारण तुमची जी नस दबली होती,
जी आपल्या रिपोर्टमध्ये दाखवत होते ती नस जोपर्यंत दबलेली निघत नाही, जी आपण मशिनीद्वारे बरं करतो. आता तुम्हाला गॅप सांगितला होता, नस दबली होती, तुम्हाला पायाला मुंग्या यायच्या, तुम्हाला जास्त वेळ उभं राहता येतं का? उभं राहताना काही त्रास नव्हता? नाही, उभं राहताना एवढा काही त्रास नव्हता जाणवत. हां, पण जेव्हा बसल्यानंतर आणि झोपल्यानंतर त्रास झाला. बसून झोपणं तुमचं अवघड होतं. म्हणजे तुम्ही झोपायचे का मग आधी, कसं काय? तुम्ही तर म्हणता झोपल्यानंतर मला असं नाही का उठून पटकन चालायला लागलं की म्हणजे असे कंबर दुखायची. सकाळचं उठल्यानंतर पटकन अंग वळत नव्हतं. म्हणजे बरं, झोप वगैरे लागायची का व्यवस्थित तुम्हाला आधी? झोप लागायची, पण सुरुवातीला लागायची. म्हणजे आता फक्त झोप 15 ते 20 दिवसाच्या आधीच कमी झाली होती. म्हणजे 2-2.5 वाजेपर्यंत नव्हती लागत झोप. हे किती दिवसांपासून झालं होतं? महिनाभर झालं होतं. महिनाभर जास्त झालं होतं, म्हणून मग तुम्ही इकडे आलात की आता तुम्हाला आपल्या क्लिनिकबद्दल कधी माहिती झालं का? आताच माहिती झालं? 15 दिवसांपूर्वी तुम्हाला? 15-20 दिवसापूर्वी. 15-20 दिवसांपूर्वी माहिती झालं आणि तुम्ही लगेच एक पुढच्या 4-5 दिवसात इथे आलात. बरं, देहूवरून इथे शिरूरमध्ये येणं हे तुमच्यासाठी खूप अवघड असणार. घरातलं सगळं सोडून अवघड इथे, तर होतच. आता मुलं तिकडं सोडायची आणि इकडे यायचं म्हणजे अवघडच. आणि ते जर करून जर फरक वाटला नसता तर ते खूप चुकीचं झालं असतं, वाईट वाटलं असतं. पण आता तुमच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं ते कंबरदुखीच्या वेळेस हसू यायचं का? नाही ना, कंबर दुखायचीच तेवढी. कंबर तेवढी दुखायची. बरं, काहीच काळजी करू नका, व्यवस्थित होऊन जाईल. दिलेले व्यायाम व्यवस्थित करा. बघणाऱ्यांना तुम्हाला आपल्या सेवेबद्दल काही सांगायचं आहे का? कशी सेवा आहे आपल्याकडे? मला वाटतं यावं आणि सेवा घ्यावा आणि बरं होऊन जावं, एवढंच. तुम्ही इथे किती कोणत्या प्रकारचे पेशंट पाहिलेत का, ऐकलेत का नाही माहिती तुम्हाला? नाही, एवढं नाही. माझ्या त्यात फक्त एक हाताची आजी आलेली आणि ती बरी होऊन गेली, तेवढेच पाहिले. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आणि एक खांद्याचा आत्ता पेशंट चालू होता. अजून बिलाच आहे की नाही माहीत नाही, किती दिवसाचं आहे. खांद्याचं? खांदा नाही का, आत्ता ते मॅडम येत होते, 2 दिवसात काल आलेल्या. हां, ते आत्ता चालू झाले. 5 दिवस झाले त्यांना. 5 दिवसात त्यांना किती टक्के फरक पडला? बरं, त्यांना चांगला 75% 5 दिवसामध्ये 75%. ते पण खूप त्रसलेल्या होत्या. पहिल्या दिवशी तर तुम्ही बघितलं सुद्धा होतं त्यांना. बरं, तुम्हाला वाटतं का की रिपोर्ट वगैरे असला आणि एक्झॅक्ट तुम्हाला काय झालं हे जर डॉक्टरांना कळलं तर तुम्ही बरे होऊ शकतात, किती त्रास असला तरी? वाटतं ना? तुम्हाला वाटतं का खूप सहन केलं तुम्ही, आधीच आले असते तर आधीच बरे झाले असते? नाही वाटलं की. वाटलं ना तसं? ठीक आहे. बरं, तुम्हाला जो त्रास झाला आहे तो अजून खूप जणांना असू शकतो का? हो, असू शकतो. बरं, मग त्यांनी योग्य ठिकाणी जाऊन फिजिओथेरपिस्टकडे, आपल्या जवळच्या कोणीही जे चांगले फिजिओथेरपिस्ट जे उपचार देतात, ज्यांचं खूप त्यांनी पेशंट केलेले आहेत बरे, त्यांच्याकडे जाऊन ते बरे होऊ शकतात. आता वाटते, आता विश्वास बसला? आता वाटते ना? बरं, व्यायाम करताना आपले व्यायाम खूप अवघड आहेत का? कसे व्यायाम वगैरे? म्हणजे एकदम सोपे व्यायाम आहेत. आपण इंजेक्शन, गोळ्या, काही औषधं किंवा काही मलम, काही तेल असं काही दिलं का एवढ्या दिवसात? नाही. मग काय उपचार कसा आहे आपला? फक्त मशीन, करंट आणि वजन लावणे आणि व्यायाम करणे, याच्याच जोरावर आपण बरे करतो. याच्या आधी कधी ऐकलं होतं का की विदाऊट जे गोळ्या औषधं नाही पेशंट बरं होतं असं? याच्या आधी ऐकलं होतं का तुम्ही? नाही. ही नवीन पद्धत आहे, ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि सगळे बरे झाले पाहिजे. धन्यवाद.